पुढल्या बातमीकडे पुण्यातल्या विमाननगर इथल्या ऑस्ट्रेलियन मेरिलियन कन्व्हर्शन लॅब प्रायव्हेट लिमिटेड आणि डीएक्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं 350हून अधिक कामगारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। कंपनीनं कामगारांचा 1 कोटी 2 लाख रुपयांचा पीएफ 2007 पासून थकीत ठेवलाय। या कंपनीविरोधात गुन्हा नोंदवण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप कामगारांनी केलाय। हा आहे पुण्यातील येरवडा परिसरात राहणारा संदीप कदरे। आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण करून संदीपनं 2005 साली मेरिलियन कन्व्हर्जन लॅब प्रायव्हेट लिमिटेड आणि डीएक्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत कामाला सुरुवात केली। संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर असलेल्या संदीपला ही ऑस्ट्रेलियन कंपनी आपल्या प्रॉव्हिडंट फंडावर डल्ला मारते याची बातमी नव्हती। या कंपनीनं 2007 सालापासून प्रॉव्हिडंट फंड न कापता स्वतःचे खिसे भरण्याचं काम सुरू केलं होतं। याची कुणकुण संदीपला लागताच त्यानं गेल्या वर्षी कामावर न जाण्याचा निर्णय घेतला आणि प्रॉव्हिडंट फंड मिळवण्यासाठी लढा सुरू केला। संदीपचे 80,000 फंड या कंपनीनं थकवलाय। यासाठी गेल्या वर्षभरात फक्त या ऑफिसला चक्रा मारणं आणि आश्वासनांवर बोळवण करण्याचं काम कंपनीनं केलंय। त्याच्याकडनं सिग्नेचरवर स्टॅम्प घेऊन तो पीएफ फॉर्म सबमिट केला होता। पीएफ फॉर्म सबमिट केल्यानंतर त्यांना एक अर्ज दिला होता मी की ती कंपनी असं पीएफ भरत नाहीये, ह्याची पण कारवाई तुम्ही करावी। तर ते झाल्यानंतर त्यांनी कारवाई तिथे चालू केली आहे। ते कारवाई चालू झाल्यानंतर त्यांना असं निदर्शनात आलं की बाबा एक कंपनी 2007 पासूनच पीएफ भरत नाहीये। हे कळल्यानंतर पीएफ वाल्यांनी केस लॉन्च केली विमानतळ पोलीस स्टेशनला। संदीप कदरे सारखे 350हून अधिक कामगारांचा एकूण 1 कोटी 2 लाख प्रॉव्हिडंट फंड या कंपनीनं थकवलाय। 350 कामगारांपैकी 217 कामगारांनी इथून नोकरी सोडली आहे, तर उरलेले कामगार नोकरी जाऊ नये म्हणून अजूनही तिथेच काम करतायत। या कंपनीच्या विरोधात कामगारांनी फसवणुकीचा गुन्हा फेब्रुवारी 2011 मध्ये विमाननगर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलाय, पण पोलिसांकडूनही मदत मिळाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। नक्की तिथे कंपनी फसवणूक करते, कारण अगर कंपनीने फसवणूक नसती केली तर त्यांच्याकडे मग कसं काय काम आहे आणि ते लोक तिथल्या लोकांना कसं काय पेमेंट देतात आणि आम्हालाच का देत नाही पेमेंट ते। मग मला तर वाटतं की ते कंपनीचाच काहीतरी प्रॉब्लेम आहे, आपला मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम आहे। त्यांनी आम्ही आता ट्राय करू की ते पैसे देता की नाही, त्यांनी नाहीच आमचं ऐकलं तर आम्ही उपोषण करू। कंपनीच्या मॅनेजरनं याचं सर्व खापर ऑस्ट्रेलियन कंपनी आणि डायरेक्टरवर फोडत त्यांनीच प्रॉव्हिडंट फंड पाठवला नसल्यानं पाठवल्यानंतर देऊ असं आश्वासन देत बोळवण केली आहे। काय थकबाकी आहे ते ऑस्ट्रेलिया जबाबदार आहे याच्यासाठी। व्हॅल्यू चेन इंटरनॅशनल जी पॅरेंट कंपनी आहे या कंपनीची किंवा होती, त्यांनी आतापर्यंत कधी हे पीएफ क्लिअर करण्यासाठी पैसे पाठवलेले नाहीत किंवा जे कॉस्ट प्लस बिलिंग व्हायचं आमचं त्याचे पण पैसे दिलेले नाहीत। तर जे काही थकबाकी आहे ती ऑस्ट्रेलियन कंपनीला आम्ही रिक्वेस्ट केली लवकरात लवकर देण्यासाठी। गेली 6 महिने झाले गुन्हा नोंदवून पोलिसांनी कसलीच कारवाई काय चौकशी सुद्धा या कंपनीची केली नाहीये। तर पोलीस आणि कंपनीमध्ये कसं तरी साठवलोट असल्याचं या कामगारांकडून मोठ्या प्रमाणात आरोप होतोय। तरीही पोलीस चौकशीसाठी आणखी वेळ मागते, यामुळे पोलीस आणि कंपनीमध्ये साठवलोट होत असल्याचं स्पष्ट होतंय। पुण्याहून समान मुंबईसाठी कॅमेरामन धीरज ढगेसह नाझीम मुल्ला।